बरोबर आहे. इथून तो शेतकरी स्वतः न्यायला पाहिजे ना. मग तो नेऊन कुणाला काय करतोय कसं काय करतो ते सगळं बरोबर आहे साहेब. म्हणजे तो काही विषय नाही, कारण आपण नाही करत त्याच्यामध्ये. खरं सांगतो. ते कोण करतं मग, विकतंय कोण? काय होतं ते आम्हाला लक्ष ठेवावं लागेल आता, की कुरणला साहेबांनी जर सांगितलं तसं कुरणला आम्ही नेऊन टाकू. हे मकरंद पाटील मनसेचे जिल्हा प्रमुख आहे. मी गाडीच्या मागे गेलो, माझ्याकडे त्या गाडीचे रेकॉर्ड म्हणजे गाडीचे फोटो आहे ना, आहेत. तुम्ही बोलले. मी इथून गाडीच्या मागे गेलो, ती गाडी पुढे जाते, तर ती गाडी आहे ना वाणीमाळ्यास तिथे गेली पिंपळगावची. एका शेतकऱ्याच्या तिथं ती माती टाकली गेली. दोन डंपर होते, म्हणजे हायवा होत्या. तर ओतल्यानंतर मी त्यांना विचारलं तर 6,000 रुपये 6,000 रुपये गाडी मागतात. आता आहे ना साहेब, इथं गाडी भरल्यानंतर आता आमचा एक सुपरवायझर तिथं राहील स्पॉटला. म्हणजे गाडी इकडं तिकडं न जाता सरळ जिथं सांगितली. साहेब आतापर्यंत एवढ्या 100, 150, 200 गाड्या गेल्या, त्याचं काय पेनल्टी काय? आपण पोद्दार काय पोद्दारच ना, काय नाव पवार आणि पोद्दार ना, पाटकर त्यांनी दोघांनी काम घेतलेलं आहे. आता 400 ब्रासची रॉयल्टी काढली असं मला वाटतं महसूलने मला सांगितलं. तर त्याच्यानंतर एवढी माती बघा, आता 400 ब्रासचे जास्तही त्याच्यात इतिहास मोजले आम्ही टाकले आपण साहेब. कुरणला नाही, आत्ता माझ्याकडे रेकॉर्ड असं 150 गाड्या गुंजावडीत गेल्या, नुसत्या गुंजावडीमध्ये शेतकऱ्याला टाकली. ठीक आहे, एक वेळ शेतकऱ्याला टाकली मान्य आहे. ग्रामीण मुलाच्या बाहेर आलं 2 मिनिटं बाहेर घेतो, 2 मिनिटात आला. खर्च 6,000 रुपये आहे का तिथपर्यंत यायचा? नाही आम्ही मला सांगा. शेतकऱ्याला टाकल्यानंतर आम्ही शेतकऱ्यांच्याच बाजून लोक कुरणला टाकलेली आहे साहेब. आपण वाटलं नाही, कुरणला 100% टाकली. हा नाही अहो सर, तुम्ही कुरणला टाकलीच नाही ना. हो पाटील साहेब, यांनी कुरणला टाकली, त्याच्या नावाखाली बाहेर पण गेली. काही आता त्याचं आम्ही हे करू की बाबा सरळ तिथं एक सुपरवायझर हे राहील. इथून गाडी निघाली तो सांगणार, तिथं पोचली तो सांगणार. म्हणजे इथून आहे ना साहेब आधी करायला पाहतं. नाही बरोबर आहे साहेब. आता याचा काय आता झालं न्याय काय याला? नाही मग आता साहेब काय करतील आता याच्यावर? काय मग एवढी जर माती कारवाई काय गेली, ही माती कोणाच्या मालकीची? नाही हे शासनाची माती आहे ना. आणि त्यांनी ही रॉयल्टी काढली आहे ना तहसीलदारकडून. किती ब्रासची रॉयल्टी काढली? 400 ब्रासची. आता बघा माती गेली 400 ब्रास तिथं मोजावं लागेल. मोजावं लागेल. तिथं नियम आहेत आणि 400 त्यांना बाहेर द्यायची परवानगी नाही. मी अटी नियम पाहिले ना, बाहेर माती द्यायची परवानगी नाही. मी द्यायची यांनी तिकडे टाकायची. गव्हर्नमेंट यांनी सांगितलं साहेबांनी फॉरेजचं ते टाकायची. शेतकरी विकले ते मान्य आहे, शेतकऱ्यांनी इथून नेली वा त्याचा काय खर्च दिला तो मान्य आहे. पण शेतकऱ्याला 6,000 रुपये गाडी. आज डिझेल म्हटलं तर 500 रुपये सर, 500 रुपये लागेल समजा डिझेल, आणि 500 रुपये 1,000 रुपये गाडी पाहिजे, ते 6,000 रुपये गाडी जाती. म्हणजे हा बिझनेस आहे साहेब. ऍक्च्युली शेतकऱ्यांना न्यायला पाहिजे. तसं अपील करा ना सर, तसं अपील करा ना. रॉयल्टी घेतली ना आपण, ऍक्च्युली कसं आहे आम्ही भरून देतो. आजही तुमच्या मार्फत मी सांगू इच्छितो की शेतकऱ्याला समजा शेतकऱ्याला आम्ही भरून दिली. खरोखर दिली. शेतकऱ्याचं काय होतं, तुम्ही मोफत भरून देणार? आम्ही मोफत भरून देणार बरोबर. अच्छा. पण शेतकऱ्यांनी तिथं बरोबर जर तिकडं काय केलं समजा, ते आमच्यामध्ये नाही. हे गैरव्यवहार होणारच. तुम्ही मार्ग काय दिले ना त्याने 5,000 विकते का 10,000 ते नाही होत. ते साहेब तोच पुन्हा सर, याच्यावर मार्ग काय मग? याच्यात मार्ग एकच आहे की कुरणला नेऊन टाकणे. सगळ्यात सोपा मार्ग मग बाहेर विकूच नका ना मार्केट. जंगल तयार होईल तिथं. हो, जाऊ दे. आणि माती चांगली आहे ना. डॅम तयार होईल तिथं. हो साहेब, एक नंबर. पाण्याची व्यवस्था होईल. झाडं बरं लावता साहेब, येईल. डॅम करायचं आपलं 15-20 दिवसाभरी महिन्याभरीच बोलणं झालं होतं. बोलणं झालं होतं. आणि आता यांनी अशा पद्धतीने हे गोष्टी चालू आहे. ह्याच्या पुढे आता नाही होणार सर. हे करू नका. विषय जाधव सर, तुमच्या कामाबद्दल कोणालाही शंका असायचं कारण नाही. तर तुम्ही खरोखर ग्रेट आहात. प्रश्न असा आहे, काम चालू करताना यांनी जो राडारोडा उचलला, इथे पत्रे लावलेले नव्हते, बाजूला काहीच लावलेलं नव्हतं, लोकांना प्रचंड त्रास झाला आहे. ही वस्तुस्थिती आहे. ते कालपासून पत्रे लावत आहेत. साईट सुरू करायच्या अगोदर झालंय. पहिले काय व्हायचं की इकडं आमचं कामं असायचे, त्यावेळेस मुद्दाम हे लावलेलं नव्हतं. पण आता हॉस्पिटल पूर्ण शिफ्ट झाल्यामुळं आता आम्ही सर शिफ्ट झाल्यानंतर तुम्ही राडारोडा उचललाय. प्रचंड धूळ होती. डॉक्टरांनी सांगितलंय सर की आमचं आरोग्य धोक्यात आहे. तुमची आमची काही दुश्मनी नाही. आता तुम्ही नारायणगावसाठी पाहुणे आहात, नियमित काम करा. आता आम्ही जेवण घालू बरोबर. आमचं काय, आम्ही असे काही ब्लॅकमेलर नाही. म्हणजे नाही पण आम्ही हो, ही शिवजन्मभूमी आहे. इथं खोटं होत नाही आणि आम्ही कोणी करणार नाही. तुम्हाला दिलं जातं. हो पाटे साहेब, दुसरा महत्वाचा मुद्दा, यांचा एक कोणतरी इथं सुपरवायझर आहे, तो हिंदीमध्ये बोलतो. तो म्हणतो मी राजस्थानचा आहे, मी राहतो पुण्याला रेल्वे स्टेशनला, इथं कशाला आला?
पण तुम्ही दवाखान्यामध्ये आलो. म्हणजे आपण म्हणतो ना वरमाई शिंदळ तर कलावऱ्यांचं काय, त्यांचा सुपरवायझर एवढं खोटं बोलत असेल, अस्खलित खोटं, पाठिंबा कोणाचा? कोण आहे ते म्हणजे तुमचं नाव साहेब हो सांगा ना, माहिती आहे कोण आहे? आपलं फोन झाला होता माझं. हो कोण माणूस होता? ते कोण आहे म्हणजे सगळ्याला नाही तो टेम्पररी होता साहेब. साहेब तो आत्ता पण आहे. आहे तो. साहेब तो आत्ता पण आहे. ते बंद करून देऊ, बंद नारायणगाव त्यांना असे जर बाहेरचे परप्रांतीय नाही, येऊन बंद जर करून इथं जर देऊ. अशा पद्धतीने काम करत असतील तर त्यांना टोलवण्यात येईल. तुम्हाला काय ते खरी खरी माहिती द्यायचं जे आहे ते- प्रश्नच नाही. सामान्य नागरिकाला अधिकार आहे. तर आम्ही तर बातमीदार आहे साहेब, आणि आम्ही तुम्हाला असं काय त्रास देतो का ब्लॅकमेल करतो का? आमची पितपत्रकारिता आहे. तुमचं तुम्ही साहेबांना विचारा ना. फोन झाला तुम्हाला परत फोन आला मला. तुम्हाला मी तुम्हाला कधी काय विचारलं? मी तुम्हाला एवढंच सांगितलं का तुम्ही काम दर्जेदार करा, चांगल्या पद्धतीचं करा. हो एवढंच तसंच सांगितलं ना. तसंच उलट आहे ना यांचा तुम्ही सपोर्ट मला पाहिलं नाही. मी नाही तुमचा उलट सपोर्ट राहील. तुमचा मला फोन आलता, मी तुम्हाला भेटलो परत. अशा पद्धतीने साहेब काम चालल्यानंतर काय त्याचा उपयोग? तुमचं काय आहे ना जातो. जाधव साहेब, तुम्हाला विनंती आहे, तुमचा जो तो कोण सुपरवायझर आहे त्याला बंद त्याला समज द्यावी, नाही तर प्रमोशन करा. एवढी हुशार माणसं नको इथे ना. त्याला बंद करू. नाही ही जी कंपनी आहे पाटे साहेब आमचं बरं का? दुसरं एक program पवार आणि इथे पाटकर quarter होणार आहे. हा. तर याचे तुम्ही कोण ते आहेत? पलीकडून एक प्रोजेक्ट मॅनेजर मॅनेजर आहे का आपण, आणि मालक कोण आहे? कोण आहेत तिकडे? पवार पुढं तिकडं यांचंच आहे ना, जैनचंच आहे ना ते. प्रकल्प व्यवस्थापन आहे नाही का? सांगता येईल का? सांगतील ना आपल्या ग्रामपंचायत. जाधव आपला इनिशियल काय साहेब? आरपी. कारण हे पाणी इथं खोदकाम करायचं आहे आपल्याला. मग ग्रामसेवकाशी बोलून घ्या त्यांच्या ग्राम. पाटे साहेब, तुम्ही आता इथं आलात, तुमची मागणी काय? हे 2 आमची मागणी साहेब अशी होती, 100 करोड यांचं ना? काम जे चालू आहे तर चालू असताना त्यांनी रॉयल्टी शासनाची फाडली 400 ब्रास. 400 ब्रास रॉयल्टी फाडल्यानंतर मला वाटतं त्याच्यात जास्त इथून माती उपसा झालेला आहे. 1000 ब्रास झाले. हा माती उपसा झालेला असताना सुद्धा हा जो माती उपसा आहे हा म्हणजे शेतकऱ्याला म्हणजे आता शेतकऱ्याला दिवसा ढवळ्या दरोडा. दिवसा ढवळ्या दरोडा. आणि आज तिथं साहेब म्हणतात की कुरणला चालले फॉरेस्टमध्ये, आणि ते जाते कुठं विकली जाते ती माती 6000 रुपये 6000 रुपये गाडीने. आता हे तुमची मागणी काय? दरोडा आहे. मागणी माझी काय? मागणी अशी आहे की हे जर बंद झालं नाही, आणि याचं आहे ना आम्ही ETS मोजणी आता मागवणार आहे. ETS मोजणी करणार, याची किती ब्रास गेली काय, आणि कंपनीवरती कारवाई झाली पाहिजे. मी आता जाधव साहेबांना आता पत्र देणार आहे आम्ही, याच्यावरती कारवाई झाली पाहिजे. आता जाधव साहेब समोर आहे. जेवढे माती गेली तेवढे रॉयल्टी आपण 5 पट दंड. ते काही रॉयल्टी म्हणजे काय शासनाच्या नाही. नियमाप्रमाणे. शासनाच्या नियमाप्रमाणे 5 पट दंड पाहिजे त्याला, ETS मोजणी. आणि हे समजा कंपनीने रॉयल्टी फाडलेली आहे, कंपनीला कोणताही अधिकार नाहीच आहे. मी त्याचं पूर्ण वाचले, मी त्याचे महसूल खात्याकडून मागून घेतले दुपारी. मध्यंतरी काय आणि त्याचं सांगितलं, पूर्ण सरकारी जागेत माती टाकणार. सरकारी कुरणला तुम्ही बातमी केली होती, सरकारी जागी काही तुम्ही ती माती टाकलेली नाही, सरस विकली जाते. टाकलेले. नाही टाकलेली तुम्ही बातमी केली टाकलेली आपण जाऊ कमी आहे थोडी. नाही टाकलेली माती तिथं गेलेली आहे. टाकलेली पण 100% साहेब एवढ्या मोठ्या प्रमाणावर नाही. चिटिंग आहे, 100% चिटिंग आज आहे. ना गुंजाळवाडी सारख्या ठिकाणी 100 गाड्या गेल्यात, 100-150. मी आज जाऊन तिथं पाहिले. आणि action काय होणार? Action? शेतकऱ्यांना माती देण्यात आमचं कोणतंही म्हणणं नाही. शेतकऱ्यांना माती दिलीच पाहिजे. सगळीतली माती चोरी गेली, ऍक्शन काय होणार? तुमची मागणी काय? ऍक्शन साहेब एवढंच माझं म्हणणं आहे का 100 आज समजा त्या मातीला खर्च आहे समजा 500 रुपये. आता हे तर म्हणतात आम्ही फ्री इथून भरून देतो. ती माती शेतकऱ्यापर्यंत गुंजाळवाडी किती किलोमीटर आहे? 3 किलोमीटर. 3 किलोमीटर खर्च किती येणार? 500-1000 रुपये जास्ती असतो. 5 किलोमीटर. 1000 रुपयाची माती विकली जाते की तिला 6000 रुपयाला. लक्षात घ्या. ते टाकले. त्यामुळं हे सगळं गैर आहे, याचा दरोडा आहे. नेऊन टाकले कोण? त्याला बोलावं. बोला जरा. हे सगळं धंदा आहे साहेब. हा राडा रोड्याचं काय? राडा रोडा जो आहे आता, हा राडा रोडा सुद्धा जो पडलेला आहे, राडा रोडा विकला जातो. आज हायवेला साहेब इथं कामं चालू आहे. तुम्ही हायवेला विचारा. नाही आम्ही नाही विकत सर. तुम्हीच आहे ना रॉयल्टी कोणी पाडलेली आहे? नाही साहेब, पण तुमचं नाव हा खाली चाललेला लागणार कार्यक्रम आहे. साहेब लागणार आहे आम्हाला. हे बघा, हा आज नेण्याच्या royalty कोणी बाहेर. पाडली तुम्ही? डेब्रिज त्यांचा काही संबंधच नाही माती उचलणार लोकांचा. हे डेब्रिज कुठे जमा करतोय आपण? आपण समोर करतोय प्लॉट ते परत रियूज करणार. यूज करणार आहे. हे विकत हो, नाही. विकत नाही, साहेब. जमा करून ठेवतो. साहेब अशा साहेब, पद्धतीनं हे बघा, आता ती माती जाती कुरणला तुमच्या माहितीप्रमाणे. अहो, हे- यांना वाटते चालली हे कुरणला. ते माती शेतकरी विकतात. ते बघू आपण. शेतकऱ्याची आहे. बरोबर आहे. तुमची जबाबदारी आहे. शासनाची मालमत्ता बरोबर आहे आहे. ही, कोणाची एकट्याची मालमत्ता नाही, किंवा मी म्हणतो खाजगी मालमत्ता नाही. मालमत्ता आहे शासनाची. याच्यावरती शासनाचं कंट्रोल हवं. याच्यावरती तुमचा एक अधिकारी नेमला पाहिजे. आणि यांनी सुद्धा जर ती माती विकली, यांच्यावर येणार आहे सगळा आता विषय. आम्ही ETS द्वारे मोजणी करा, कंपनी दंड मारणार आम्ही. चालेल. तो पण 5 पट दंड मारणार. लक्षात घ्या.
ते तहसीलदार हे करतील ना. आणि तुमची पण आम्ही तक्रार करणार आहे वरती, लक्षात घ्या. तुम्ही चांगले अधिकारी आहात, तिकडं तुमची पण आम्ही तक्रार करणार. गेलेले साहेब काय कोणाला अडचण नाही. टाकले. काय साहेब माहिती आहे काय, लक्षात घ्या. तुम्हाला सुद्धा ते जेव्हा बसेल ना, तुम्ही सुद्धा अधिकाऱ्यांना बोलणार, चालेल तुम्ही सुद्धा अधिकाऱ्यांना घेणार ना. अशा पद्धतीने सर, काम यांना चाललंय. पाठीशी घालू नये एवढीच अपेक्षा आहे. नाही, तुमच्या नाही, कामाबद्दल अजिबात तुमच्या कामाबद्दल आम्हाला शंका नाही, घालत नाही ते. पण यांच्या लोकांनी उडवाउडवी करतायत. जसे काही हे मालक झालेत, पैसे शासनाचे, पैसे कमवणार हे, कामं नियमित करा एवढीच अपेक्षा आहे. पाठीशी घालण्याचा काही प्रश्न नाही. आणि सरकारी दवाखान्याचं काम दर्जेदार झालं पाहिजे, त्याची गुणवत्ता चांगली पाहिजे. गुणवत्ता नसेल तर आम्ही रस्त्यावर आहोत. गुणवत्तासाठी आपण आपला स्वतःचा RMC प्लांट आपण इथे उभारतो. क्वालिटी गुणवत्तेसाठी क्वालिटी कंट्रोलसाठी तुम्ही चांगलं केलं त्या वेळेला आपण पाहू, पण कसं आहे, बाळाचे पाय पाळण्यात दिसतात. सुरुवातीलाच असं दिसायला लागल्यावर सर तुमच्याबद्दलचा संशय वाढेल. नाही साहेब. 2-3 दोघं तिघही. सर जाधव साहेब काळजी घेतील, आमचा यांच्यावर विश्वास आहे. हे हे सगळ्या होणार प्रकारांची- म्हणून पहिल्यांदा इंटिमेट केलं होतं. तेच केलं होतं का नाही केलं होतं तुम्हाला? सब ठेकेदार कोण आहे इथं? राव साहेब. सब ठेकेदार कोणी? सब ठेकेदार नाहीये नाही नाही, माती उचलायला बिचलायला दिलं ना उचलायला, कोणाला? हे आणून टाकायला. कानडे म्हणून आहे. अच्छा. कुठे बरोबर दिलं ती माती त्यांना कानडे टाकली अजून तिकडे. कोण आहे? आणि तो अमर पाटील म्हणून. अमर पाटील, म्हणजे हे राजकीय लोकांशी संबंधित आहे. नाही तो कोण आहे? दोघं बरोबर नाही बोला. बरं का, राजकीय लोकांशी संबंधित लोक नाही, आहेत. राजकीय आपल्याला काय देणं घेणं नाही त्याचं. हे- कामाचं अवघड आहे. तुम्हाला नाही ना माहित होतं, तुम्ही काय आणणार हेच का? आपण शिवजयंतीला पण हा मुद्दा उपस्थित केला होता. आणि परवा सुद्धा प्रांत साहेबांना आता उद्या बरं का, एक नक्की आहे की हे साहेब काळजी घेतात. एखादा विषय ओपन झाला ना, ते ॲक्शन मोडमध्ये असतात. आता आपल्याकडनं राजकारणी मंडळी त्यांच्यावर दबाव आणतात, रिअल नंतरच्या नारायणगाव जुन्नर रस्त्याला अतिक्रमण आहे, लगेच फोनाफोनी होते. कशाला घाई करता, कशाला नोटिसा काढता? उलट आपण यांना सपोर्ट केला पाहिजे, मनशेने साथ दिली पाहिजे. त्यांचं काम चांगलं बघा, आहे. ही गाडी आहे ना, अशी इथून गेली. हे बघा, ह्या गाड्या गेल्या, ह्या नंबरची गाडी. हीच गाडी असणार ना. बघा, एसटी स्टँडून चालली गाडी. आणि मग या माती चोरीचा गुन्हा दाखल झाला पाहिजे एसटी का स्टँडून गाडी चाललेली आहे बघा ही. पाटील साहेब? स्टुडंटकडून, हा? हो, या 100% माती चोरीचा गुन्हा दाखल झाला पाहिजे. माती मग डिपार्टमेंट चोरीचा करेल का तुम्ही गुन्हा कराल? पाहिजे याच्यावरती. त्या गाडीवर रॉयल्टी गेलेली का? हे बघा, ही गाडी चालली. रॉयल्टी आहे. रॉयल्टी आहे. प्रत्येक गाडी बरोबर. त्याला बोलवलं मी. पाटील साहेब, जी मातीची चोरी झाली, मग डिपार्टमेंट गुन्हा दाखल करेल का मनसे करेल? नाही, मनसे तक्रार देणार. आणि डिपार्टमेंटनी गुन्हा दाखल नाही केला तर त्याच्यावरती आम्ही आंदोलन करणार. आणि काय झालं माहिती आहे साहेब, की म्हातारी महिलेचं दुःख नाही काळ सोपवत चाललेलं आहे. आणि असे प्रकार जर होत असतील तर त्याला आम्ही पाठीशी घालणार नाही. त्याच्यावर म्हणजे इथली माती पण चोरी गेली, राडा रोडा पण चोरी गेला. राडा रोडा माती तर 400 ब्रास काढले. तुम्ही सांगा ना, 400 ब्रास इथेच मोदीने आज काढलं ना, एकदा 9 ठेवणार, 1000 ब्रासच्या वरती माती गेली. एकदा 8 ठेवणार, 4 गाळ. ते माती कुठे टाकले ते पण मोजून घ्या, किती टिप्पर गेली काय ऍक्च्युली. आणि त्याची रॉयल्टी नाही, गेलेली माती कमी आहे सर, आम्ही पाहिली तिथे कमी गेलेली, ही फॅक्ट आहे. काय गेली ते गेली समजा. हां, पण तुम्ही काळजी घ्या. माती चोरीच्या संदर्भात तक्रार आम्ही देणार. आणि त्या संदर्भामध्ये हे पहिल्यांदा इंटिमेट केलं होतं त्यांना विचारा. केलं होतं ना? केलं होतं. नाही, म्हणजे हे काय होतं सिन्सिअर की- आहे, यांचं नाही, काळजी काय घेतो. होतं की कुठं जाते आणि काय हे थोडंसं. आता त्या ऍडमिन आम्ही बिल्डिंग आता- साहेब मला एक सांगा, किती जबाबदार माती? कोण आहे याला? हो. तुम्ही रॉयल्टीची पावती कोणी फाडली? जुन्नरची. तुम्ही. ते दोन्ही रोड शासनाला मोठे जबाबदार केले. कोण आहे? तुम्ही. शासनाचं बाकीचे उलट जबाबदार, बाकीचे तिथं झाडं लावायचं. जबाबदार तुम्हीच आहेत. मोठे मोठे. ते काय- कंपनी जबाबदार आहे ना. तुमच्या चांगल्या कामाला हे चालू पण, ठेवा, पण हे असं माती पुरणला तुमच्या आडून चोऱ्या करतात ना साहेब, करणं. बदनाम तुम्ही होता. किंवा तिथं ते हार्ड रॉक आहे खाली. रात्री 11-12 आहे. किती वाजता गेलो होतो आपण तिथं? सगळे हार्ड रॉक आहे तिथं. झाडं नाही. फॉरेस्टला तिथं टाकलं तर देश तिथं- कार्य होईल हे. नाही, नाही, झाडं लावता येईल आपल्याला ते. ही माती ना ते आपण चव्हाण साहेबाला सरकारी सुद्धा जागेत म्हणलं मी टाकून इथं टाकून उपयोगी येईल अशा ठिकाणी. बरोबर. दुपारी साहेब मी गाड्यांच्या वरून गेलो, गाड्या इथून चालल्या होत्या, 2 हायवा चालल्या होत्या. मी त्यांच्या मागे गेलो, म्हटलं इथून जर लेफ्ट मारला ते कुरणला जातील, निश्चितपणे साहेबांना फोन करू, चांगलं काम चाललंय. त्यांनी राईट मारलं. मी त्यांच्या मागे गेलो, पुन्हा हॉटेलकडनं असं सरळ स्टँडवरनं गेल्या. स्टँडवरनं त्या चौकातून वारवडी चौकातून गेल्या. वारवडी चौक तरी मी त्यांच्या मागच होतो. त्यानंतर गुंजाळवाडी मार्गे गेल्या, गुंजाळवाडीत पण मागं होतो मी त्यांच्या. त्यानंतर पिंपळगाव आपल्या घराच्या तिकडून वाणेमाळ्याच्या तिकडून ते सरळ गेल्या अशा. आणि तिकडं एक शेतकरी आहे तिथं, त्यांच्या तिथं त्यांनी ते टाकलं. तरी तर मी त्यांना फोन केला. किती ट्रिप टाकल्या असेल? अहो तिथं जवळपास 100च्या वर गेले. 100 गाड्या गेल्या तिथे. त्याचा पंचनामा करणार. पंचनामा चेक हो. करू ना. हे कसं डील असतं माहितीये का, इथून फुकट न्यायचं. हा. मग त्यांनी 2 गाड्या हे ते फुकट नाही, टाकायच्या रॉयल्टी. आणि 10 गाड्या तिकडे विकायच्या. तसं रॉयल्टी म्हणजे कसं पण 100 ऍक्च्युली वाजता रॉयल्टी असेल. तेवढ्याची आहे का हे पण चेक 100% नाही. 400 ब्रासची मला
नाही ते काळजी घ्या. आले त्याला सुद्धा अटी नियम शर्ती आहेत त्या असे त्यांना विकता येणार नाही. बाहेरच्या साईडला टाकून कसं आहे शासनाचा नियम आहे ते पण आपण चौकशी केली त्यांची. देश काय चांगलं उलट फॉरेस्ट वाढेल. आणि याच्यामध्ये साहेब तुमच्यावरती कारवाई घडणं गरजेचं आहे. करू ना. आणि किती ब्रास जर सार्वजनिक बांधकाम विभागाने याच्यामध्ये टोलवाटोलवी केली किंवा साहेबांनी ठेकेदाराला पाठीशी घातलं तर मनसेची भूमिका काय राहील? 2012 साली 2012 साली आपण साहेबांसमोर बोलायची पाळी. त्यांचं काम चांगलं आहे पण तरी बोलावं लागते कारण त्यावेळेचे अधिकारी जे होते जुन्नरकर साहेब नारायणगाव जुन्नर रस्ता होता त्या संदर्भात आपण सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांना काळं सुद्धा पासलेलं आहे. लक्षात घ्या. अशी जर वेळ आली तर त्या गोष्टी आता साहेब मला वाटतं तुम्हाला 3 वर्ष झाली. साहेबांच्या बाबतीत अशी पाळी येऊ नये. दीड वर्ष त्यांना विचारा. मी त्यांना काम सोडून फोन केलाय का तुम्हाला? विचारा त्यांना. साहेब जे चुकीचं घडलं असेल त्याच्यावर कारवाई व्हावी. नाही करू ना. तुमच्या कामाबद्दल कोणाला शंका असायचं कारण नाही काय अडचण नाही. पण हे असं असेल आणि ही जर अशी बनवेगिरी असेल तर दुर्दैव आहे.